गंगाखेडमध्ये माणुसकीचा महाकुंभ, वाढदिवसाच्या जल्लोषाला समाजसेवेची जोड, 40 ते 50 नागरिकांचा सामूहिक अवयव दान संकल्प. संतोषदादा टोले मित्र परिवाराचा ऐतिहासिक पुढाकार. आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी जीवन भेट. गंगाखेड प्रतिनिधी. राजकारणात वाढदिवस म्हणजे बॅनरबाजी आणि हार तुरे असे समीकरण असते, मात्र गंगाखेडमध्ये संतोषदादा टोले मित्र परिवाराने या सर्व प्रथांना फाटा देत एक असा क्रांतिकारी पायंडा पाडला आहे, ज्याची नोंद महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली जाईल. आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चक्क 40 ते 50 नागरिकांनी एकत्रितपणे मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प केला असून या उपक्रमाने संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणेची लाट निर्माण केली आहे. मृत्यूनंतरही जगण्याचे वरदान. आपल्या जाण्यानंतरही आपली दृष्टी कोणाला तरी जग पाहू दे, आपले हृदय कोणाच्या तरी शरीरात धडधडू दे, या उदात्त विचाराने प्रेरित होऊन गंगाखेडमधील 40 ते 50 सुजाण नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक पुढे येण्याची ही पहिलीच वेळ असून हा केवळ आकडा नसून ती एक मानवी मूल्यांची चळवळ ठरली आहे. संतोषदादा टोले यांच्या दूरदृष्टीचे सर्वत्र कौतुक. या संपूर्ण सोहळ्याचे शिल्पकार संतोषदादा टोले यांच्या कल्पकतेचे आणि समाजसेवेच्या ध्यासाचे आज सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या पुढाकारामुळेच सामान्य नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी असलेले गैरसमज दूर होऊन एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. मेघनादिदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेली ही सर्वात मौल्यवान भेट आहे, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी संतोषदादांच्या कार्याचा गौरव केला. रक्तदानाची ही जोड. तरुणाईचा उत्साह. केवळ अवयव दानच नव्हे तर यावेळी भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मानत गंगाखेडच्या तरुणाईने मोठ्या संख्येने हजेरी लावली. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून कोणाचे तरी प्राण वाचतील हाच हेतू यामागे होता. मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुकाची थाप. या ऐतिहासिक प्रसंगी रबडदे मामा, व्यंकटराव तांदळे, बालासाहेब निरस, किशनराव भोसले, संदीप सानप यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. या सर्वांनी संतोषदादा टोले मित्र परिवाराच्या या उपक्रमाला आधुनिक युगातील सर्वात मोठे पुण्यकर्म संबोधले. अवयवदान ही काळाची गरज आहे. संतोषदादा टोले यांनी राबवलेला हा उपक्रम गंगाखेडच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरेल. हा आदर्श घेऊन इतर शहरांनीही पुढे येणे गरजेचे आहे. प्रथमतः गणरायाला नतमस्तक होतो आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीनं माननीय नामदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अवयव दान संकल्प हे शिबिर गंगा संत जनाई नगरीमध्ये संपन्न होत आहे. अशा ह्या कार्यक्रमाचे संयोजक भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय संतोषजी टोले. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट व्यंकटरावजी तांदळे, भारतीय जनता पार्टीचे नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक सन्माननीय संदीपजी सानप, गंगा मातपुरी मंडलाचे तालुकाध्यक्ष नामदेवरावजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेतेगण. प्रथमतः मी संतोषजी टोले यांना धन्यवाद देतो की रक्तदान शिबिर, आपण म्हणतो की रक्तदान ही एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामधला शेवटच्या क्षणामध्ये जर अडचण आली, जीवनदानासाठी आपण रक्तदान करतो. वास्तविक पाहता आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं, त्याच्यानंतर कन्यादान सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं आणि सर्वात मोठं जीवनदायी जे दान आहे ते म्हणजे रक्तदान आहे. म्हणून रक्तदानाच्या माध्यमातून आज संतोषरावांनी अतिशय महत्वाचा उपक्रम राबवला आणि मला तरी वाटतं एक या ठिकाणी अवयव दानाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. जवळजवळ 25-26 लोकांचं अवयव दान सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे, नोंद तशी झालेली आहे. आणि मला तरी वाटतं महाराष्ट्रात नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐतिहासिक सुद्धा हे अवयवदानाचा आणि रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संतोष भाऊने ठेवला असल्यामुळं मी गंगाखेड भारतीय जनता पार्टी मातपुरी मंडळाच्या वतीनं आणि संतोष भाऊच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री
मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान आणि अवयवदान, माझ्या पूर्वी सुद्धा मामाने सांगितलं की रक्तदानाचे कार्यक्रम हे नेहमीच नेत्यांच्या किंवा गरजेप्रमाणे काही संस्था घेत असतात, परंतु जनरली अवयवदानाचा कार्यक्रम हा होत नाही. अवयवदान करायचं म्हणजे समोरच्या व्यक्तीला रक्तदानाच्या पेक्षाही विशेष असं आहे, जो मृत्यूच्या दाढेमध्ये अडकला आणि त्याचा समजा एखाद्याचा जर डोळा गेला असेल आणि आपण जर डोळ्याचा अवयव दान करणाऱ्या व्यक्तीचा डोळा त्याला दिला तर त्याला आयुष्यभर सृष्टी मिळू शकते. म्हणून हे जे संतोषजी टोलेनं जे काही अवयवदानाचा हा जो काही उपक्रम राबवलाय हा विशेष उपक्रम आहे. आपण नेहमी करता रक्तदानाचेच कार्यक्रम करतो. क्वचितच मला तर असं वाटतं की एखाद्या राज्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असा काय आजपर्यंत इतिहासात कार्यक्रम घडलेला नाही. संतोष भाऊनी अवयवदान आणि रक्तदान जे दीदींच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे हे खूप कौतुकास्पद पद आहे आणि खरंच कौतुक करायसारखं आहे. आणि संतोषरावांनी दीदींना वाढदिवसाच्या खूप मोलाच्या शुभेच्छा रक्तदानामार्फत आणि अवयवदानाच्या मार्फत दिलेल्या आहेत. आणि दीदींना आमच्या सगळ्यांच्या तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या गंगाखेड शहरामध्ये संतोष टोले मित्रमंडळाच्या वतीने माननीय नामदार मेघनाताई दिदी, पालकमंत्री जिल्हा परभणी यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण बांधवातर्फे, संपूर्ण तरुण कार्यकर्त्यातर्फे रक्तदान व अवयवदान हा कार्यक्रम ठेवा. अवयवदान हा आतापर्यंत आमच्या गंगाखेड नगरीमध्ये कोणाच्याही वाढदिवसाला अवयवदानाचा कार्यक्रम झालेला नाही. म्हणून ह्या तरुण लोकांनी जे अवयवदानाचा कार्यक्रम ठेवला त्याचं खूप अभिनंदन, खूप कौतुक करून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. संतोष भाऊ नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये आज मेघना दिदीच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य रक्तदान व अवयवदानाचा संकल्प आयोजित केला होता. नेमकी ही संकल्पना तुम्हाला कशी? मी संतोष टोले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गंगाखेड. प्रत्येक जण काय करतंय, आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्त कोणी रक्तदान शिबिर ठेवतंय, कोणी फळ वाटप ठेवतंय, कोणी वया पुस्तकं वाटप ठेवतंय. हे जनरल झालं, ते तर प्रत्येक जण ठेवायला. पण मी म्हणलं आपण काहीतरी वेगळं करावं. वेगळं काय करायचं की आमच्या नेत्या लाडक्या पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनातूनच मला ही संकल्पना सुचलेली आहे. कशी सुचली होती? कशी सुचली होती आपल्याला? कशी सुचली त्याचं कारण की दीदीने एकदा बाईट दिली की बाबा तुम्ही अवयवदान करा, गरजूंना त्याचा फायदा होईल. एकदा बाईट बघितली, बाईट बघून मला त्याच्यातून प्रेरणा भेटली की बाबा आपण असं काहीतरी वेगळं करावं. कारण प्रत्येक जण काय करतंय, रक्तदान कर, वया पुस्तक वाटप कर, फळ वाटप कर. आपण काय करायचं तर त्याच्या दीदीने एकदा बाईट दिली. त्या बाईट मधून मला प्रेरणा भेटली त्या माध्यमातून. हे जे तुम्ही अवयवदानाचा जे संकल्प ठेवलेला आहे याच्यासाठी तुम्ही केव्हापासून तयारी करता? मी 6 महिन्यापासून कमीत कमी तयारी करायलो. कारण का अवयवदान जर म्हणलं, अवयवदानाचा संकल्प जर म्हणलं तर लोकांना भीती वाटते. किंवा अवयवदान म्हणलं जर तर मग आताच द्यायचं का, किंवा आम्ही दवाखान्यात जर ऍडमिट असतो तर दवाखान्यात ऍडमिट असल्यानंतर आमचं बरं वाईट झालं तर ऑटोमॅटिक काढून घेतील ते. त्याला मी समजून सांगितलं किंवा तसं काही नसतं. अवयवदानाचा फॉर्म भरून द्यायचा, अवयवदान संकल्पनाचा फॉर्म भरून द्यायचा. फॉर्म भरून दिल्यानंतर तुमची जर इच्छा असेल तर घरी कळवायचं की बाबा माझं जर कधी काही कमी जास्त झालं तर माझं असं माझी एक इच्छा आहे किंवा मला अवयवदान करायचंय. आणि आपलं कधी घरच्याला सांगितल्यानंतर कधी घटना घडली तर घरचे सांगणार किंवा मला अवयवदान ह्याची करायची इच्छा होती शेवटची, ते आपण करू शकतो. या अवयवदानाचा जो संकल्प याच्यासाठी आपण किती लोकांपर्यंत गेला होता आणि किती लोकांनी रिस्पॉन्स दिला? आता जवळपास 400 ते 500 लोकांना भेटलो मी अवयवदान करण्यासाठी.
पण तेवढा रिस्पॉन्स भेटत नाही किंवा लोक घेतात अवयवदान करण्यासाठी. पूर्वी रक्तदानाला पण घेतो. रक्तदानाला पण घेत होते, पण मनात भीती अवयवदान म्हणजे काय, कशाला किंवा कशाला आपण ते आणायचं मनामध्ये. पण मी त्याला समजून सांगितलं, बाबा अवयवदान करणं म्हणजे आपल्या मृत्यूच्या नंतरचा विषय आहे. आपल्या मृत्यूच्या नंतर तर कधी घटना घडली तर अशी काय उपयोग होणार आहे त्या गोष्टीचा. आपण जिवंतपणे जर कोणाच्या काही कामाला येऊ शकलो नाहीत, मेल्यानंतर तरी आपण कोणाच्या कामाला यावं. त्या माध्यमातून मी बऱ्याच जणांना, माझ्या मित्रपरिवाराला समजून सांगितलं. समजून सांगितल्यानंतर त्याला ती गोष्ट पटली, आवडल्यानंतर ते म्हणले काय हरकत नाही बाबा, आमचा फॉर्म भरून घे. आणि जे तुम्ही जवळपास 20-30 लोकांना तुम्ही कन्व्हिन्स केलं, जे आता त्यांनी ऑनलाईन नोंदणी सुद्धा केलेली. हो, केली. भविष्यामध्ये नक्कीच यांच्या ज्या निर्णयाचा भरपूर लोकांना फायदा होणार आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं? माझं म्हणणं आहे, प्रत्येक तुमच्या नेत्याचा असेल, स्वतःचा वाढदिवस असेल, कोणाचा काही जर कार्यक्रम असेल, तर बाकी काही कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा जर कार्यक्रम आपण ठेवले अवयवदानाच्या संकल्पनाचे, तर आज मी जर ठेवला तर माझं बघून 4 लोक ठेवतील आणि ह्याची जनजागृती होईल त्याच्यामध्ये. आणि प्रत्येकाला वाटून बाबा चला आपण पण कार्यक्रमाला ठेवा. जवळपास परभणीमध्ये आम्ही इतके कार्यक्रम पाहतो, पण इतक्या मोठ्या प्रमाणात अवयवदानाचा हे संकल्प केलेला आहे. बहुतेक हा पहिलाच प्रयत्न माझ्या तरी मध्ये वाटतोय. हे जो आपण संकल्प ठेवला, याचा निमित्त दीदीचा वाढदिवस असता. आता आमच्या नेत्या लाडक्या सौ मेघना दीदी साखरे बोर्डीकर त्याच का, कारण का हे जे कार्यक्रम अवयवदानाचा संकल्पनाचा, दीदी पालकमंत्री राज, आरोग्य खातं त्याच्या निगडीत हा कार्यक्रम व्हायला आहे अवयवदानाच्या संकल्पनाचा. पण आपण म्हणलं आपण काहीतरी वेगळं करावं. तर इतिहासात पहिल्यांदा अशी नोंद व्हायली की आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो किंवा खासदार आमदार कोणी असो, कोणाच्याच वाढदिवसानिमित्त असा कार्यक्रम घेतलेला नाहीये, कोणीच राबविलेला नाहीये. तर मी म्हणलं आपण असा जर कार्यक्रम घेतला तर 4 लोक ह्याच्यातून प्रेरणा घेतील आणि स्वतः कार्यक्रम राबवतील. ठीक आहे, आपण हे स्तुत्य कार्यक्रम आहे, तुमचं अभिनंदन. तर या कार्यक्रमातून आपण दीदीला काय सांगू शकतो? आता ह्या गोष्टीसाठी दीदीचं आम्हाला सतत मार्गदर्शन असते, सतत आम्हाला सांगणं असते, बाबा तुम्ही बॅनरवर खर्च करू नका, काहीतरी सामाजिक कार्यावर खर्च करा. सतत तेच आम्हाला हे करणं असतं आणि दीदी आम्हाला मार्गदर्शन करत राहतात. दीदीला शुभेच्छा कशा? दीदीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दीदीनं असंच आज ज्या पदावर आहेत पुढे चांगल्या पदावर जावं, कॅबिनेट मंत्री व्हावं आणि असंच आमच्यावर छत्रछाया दीदीची राहावं, हीच दीदीला नम्र विनंती आहे. आणि एवढं बोलून मी